उतरले. कसं वाटलं घर? मस्त आहे. गावाकडे आल्यानंतर एकदम छान वाटतंय. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत आणि हे आहे त्यांचं काळे साहेबांचं घर. बघू शकताय, मी तुम्हाला दाखवतेच. आणि हा इकडचा परिसर घर दाखवते की. हे बघा, हे काळे साहेब आहेत. नमस्ते नमस्ते. हो का? मला ओळखतं. धुळ्याचे कोण तुम्ही? हा, आले जस्ट 2 मिनिटं. हा धुळ्याचे म्हणजे आम्ही तिकडचेच आहेत सगळे. हो. तर अशी सिस्टम आहे. हे इकडे काय मटण शिजतंय का? ओ माय गॉड. आज तर दावत आहे, दावत. हा, तर हे असा परिसर आहे इकडचा. सुंदर वातावरण आहे नॅचरली. ते काय साहेबांच्या मिसेस. हे काय साहेबांच्या आई आहेत. लाईट लावून घ्या. नाही, त्यांना नाही आणलं अगं. मग आम्हाला बाईकवर यावं लागलं असतं, बाकीच्यांना सगळ्यांना गाडीमध्ये. हो, हे सगळं ना भारी वाटतंय ना. हा, हे मस्त व्ह्यू बघू शकता. हो, छान आहे. तुम्ही कोण? मी रमेशची मोठी भाऊ आहे. हो का? हा 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 ना. हा, छान आहे. तर छान आहे. हा, मस्त आहे परिसर. गावाकडे आल्यानंतर छान वाटतंय खरंच. हो, रूम आहे इथे आणि त्यांचं घर खरंच खूप छान आहे. आणि बाहेर कार्यक्रम होतोय म्हणजे त्यांची इथं असं असतं वाटतं. तर जत्रा, उरूस म्हणतो आपण एक प्रकारे, कंदुरीचा कार्यक्रम. आणि त्यानंतर इथं सगळे जे रिलेटिव्ह वगैरे आहेत त्यांना घरी बोलून असं मटणाची दावत असते. तर मटण वगैरे आता शिजत आहे बाहेर. आणि फायनली आता आम्ही फ्रेश होतो आणि त्यानंतर मग जेवणाचं कार्यक्रम होईलच. तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून. कसं वाटतंय? एकदम मस्त. तर त्यांच्याकडेच बरं का, त्या भाऊकडेच चावी म्हणते. कुठले ते चार्ज घेत नाही का ते. आता जरा याला म्हणतात का ॲक्च्युली कंदुरीचा कार्यक्रम. सीमाताईंच्या भाऊंच्या इथं पण तसंच होतं वाटतं ना. तर मी फर्स्ट टाइम बघितला. ताईंचं जे भाऊ आहेत सीमाताईंचे, तर त्यांच्या इथं पण सेम असंच पद्धतीने होतं ना ताई. तर मी फर्स्ट टाइम बघितला आता हा. आणि त्यांनी टेबल वगैरे अरेंजमेंट बघू शकताय, छान पद्धतीने करून ठेवलेली आहे. आणि गार्डन बघू गार्डन किती छान वाटतं ना. मोकळं प्लेस आहे म्हणजे मुलांना नाही, एक दृष्टीने सुट्ट्यांमध्ये येऊन जरा मन रमतं ना, असं छान वाटतं. ही घरं बघा ना किती छान वाटतात. आणि गारवा राहतो खरं हे घरामुळे. छान वाटतंय. हा, हे बघ, नवीन सबस्क्रायबर भेटलंय. तुम्ही पहिले नवीन सबस्क्रायबर भेटलं म्हणलं. तोंड हात धुवून देऊ का तनु? तोंड हात धुवून देऊ, कपडे चेंज करते ना तनु. मंदिर आहे बघ. मंदिर का असं? हे कुळदैवत आहे तुमचे का? कुळदैवत आहेत का? हा, कारण दिसतंय बघा, कुलदैवत आहेत तुमचे. कोल्हापूरची देवी. कोल्हापूरची देवी का? हा, बघा सुंदर असं बघा मंदिर त्यांनी अंगणातच आहे त्यांच्या. आणि इतकं असा सुंदर व्ह्यू आहे बघा. अंगणातच असं मंदिर आहे आणि हे असं घर आहे. तर आता इथं कंदोरीचा कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर आता आम्ही जेवण वगैरे करू. तिथं भाकरी वगैरे टाकतायत. एका साईडला मटणची भाजी आणि एका साईडला जेवण चाललं आहेत. तर आता आम्ही फ्रेश झालो. आता देवीचं दर्शन घेतलं, बाबांचं दर्शन घेतलं. हे त्यांचे सासरे आहेत, म्हणजे काळे साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत. तर ते बसले, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांची गप्पा मारलो. ह्या मोठ्या ताई आहेत. ताई तुम्ही ब्लॉग बघा, मी टाकेल नक्की.
तर ताईंना ओळखा. तुमचं पण चॅनल आहे का? नाही माझं चॅनल नाही, तुमच्या आणि चॅनलला इतक्या छान आहेत ना, इतक्या बोलक्या आहेत ना, म्हणजे कोणालाही आपलंसं करून घेतील अशा आहेत. तर लगेच म्हणजे वाटलं नाही की मी पहिल्यांदा भेटले. इतके छान म्हणजे मनमोका स्वभाव आहे. मस्त वाटलं जरा येऊन. थँक्यू. छान वाटलं खरं, म्हणजे असं परक्यासारखं नाही माझी एवढी वाटलं. प्रशंसा केली, थँक्यू. बाबा कोणाला आवाज मारताय? आवरून घेतो आणि थोडंसं फ्रेश होऊन आता जेवण वगैरे नंतर मग होईलच. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. मटन मग काढेल ना, मग काढेल आपण भाजीचा व्हिडिओ काढू. चला तर आता हे ताई आपल्याला भाजी दाखवतील. बनवली कोणी, म्हणजे आचारी वगैरे लावतात का? हा ना, कारण की एवढी भाजी बनवायची म्हणलं बापरे. हो बघा मग, हा दिसते ना. बिर्याणी पण दाखवू शकते. हो का, बिर्याणी पण आहे का? तर इथं भाकरी चालल्यात. मी आगीतूनच जाते. बघा इथं भाकरी करतायत. देऊ का तुला? चिकन देऊ? बिर्याणी, टेस्ट बिर्याणी, टेस्ट देऊ बिर्याणी देऊ? टेस्ट करा. हा टेस्ट करा. चिकन बिर्याणी तुम्ही टेस्ट करून सांगा. सुगंधच इतका छान येतोय बापरे. त्याच्यामध्ये असेलच भारी. नाही असते सुगंधच खरं, चुलीवरचं आहे ना, त्याच्यामुळे खरंच छान लागणार आहे. इथं भाकरी गरम गरम बनतायत अशा प्रकारे. आता जेवण वगैरे करूयात. शिव ए शिव, तुला देऊ का जेवायला? हा बस की इथं मग. हा थोडंसं फ्रेश झालो आणि हा एक अजून एक रूम आहे. तर आम्ही त्या रूममधून आता ह्या रूममध्ये शिफ्ट झालो. तर आता फायनली जेवण करायचं आहे. तर आता इथं जेवणाची तयारी चालू आहे. आज घे बोल ना बाबू. पिंकी, तुझं कसं नाव आहे? तनू. अरे मला घरी वेगळं नाव आहे, स्कूलमध्ये वेगळं नाव आहे. स्कूलमध्ये काय आहे? स्कूलमध्ये प्रणाली आहे, घरी पिंकू आहे. ओके. ए चला तनू या इकडं. दिवसभर असं चालू आहे ना. हा का, मग तुम्ही कधी जेवणार? आता एक तास सगळे पाहुणे जायला गेल्यावर हो का? 11:30-12 वाजता हा खूप वेळ होऊन जाईल. होतोच. हा आम्ही जेवण करायला बसणार मग कसं होणार. हा आधी त्यांनी रस्सा दिला ना ताई, आणि त्यानंतर मग तरी टाकली आणि नंतर मग पीस असतं का? ओके ओके. नंतर असं म्हणजे स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या पद्धतीने. मी फर्स्ट टाइमच असं घेतलंय, म्हणजे ट्राय करते. त्याला म्हणतात कंदुरी. कोणतं आहे? मटनचं आहे ना? हा टाक मटनचं टाक. हा सुशांत बिर्याणी वाढली का? पुन्हा चिकन हा हिला एवढं खाईल का? नाही एवढं नाही खाणार. चिकन येते. हो बाळा चिकन बस बस बस. तू मोबाईल खायची सवय. मी थोडं हा रस्सा लागला सांग. चिकन आहे. हा चालेल चालेल ठीक आहे, तिला देते मी बरोबर. सो अशा प्रकारचं हे इथला मेन्यू आहे. तर मटनचे पीस तुम्ही बघू शकता हे, आणि इतकं त्यांनी मटनचे पीस बघा किती टाकून दिलेत. आणि हे चिकन आहे इथं बघू शकताय. सो हे चिकन आहे आणि अशा प्रकारचं. तर या तुम्ही पण जेवायला. तर काय ते कुठलं गाव म्हटलं हे? पंधारे वाटतं ना? हां. तर हे काळे साहेबांच्या घरचा आपला आजचा हा मेन्यू आहे. तर कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर खूप छान आहे. तर चला आता आम्ही जेवण करतो. कुठे कुठे गेलत्या तुम्ही? हो दीदी घेऊन गेलती का? मजा आली का? मजा आली का? मग थँक्यू कोण बोलल? दीदीला थँक्यू कोण बोलल? तिकडं घेऊन ये जाय, काकांकडनं घेऊन ये जाय. पप्पाला म्हणून स्प्राईट. हो चांगलं आहे चांगलं आहे. शिव काय घेतलं? काकांनी काय आणलं? भाऊंना कुठे भेटलं किंडर जॉय? हा झालं मग पोरी खुश झाल्या. काकांनी किंडर जॉय आणलं तर. बोलायचं ते संग बाहेर म्हणलं मोठा वाघ आहे तरी कुठं तुम्ही सांगा गाडीचं आपल्याला जायचं का नाही? जायचंय की नाही जायचं आम्हाला सांगा. जायचंय की नाही जायचंय?
हा जेवण झालं, छान होतं, एकच नंबर. तुम्ही खाल्लं का? नाही अजून जेवण. मग तुम्हाला कसं काय कळलं? हा हा चाकण हा नाही छान होतं. तिला घाबरते. बरोबर करता पण. हा चला खाऊ दे हा नंतर तू स्वप्न हा चालेल चालेल. बस पकड लिया. आम्हाला झोप लागते आता. त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं की जायचं की नाही जायचं आम्हाला सांगा. एक झोप घेऊन घे म्हणजे रात्री जायचं म्हणजे की तू देऊ शकते धक्का दे धक्का. आम्हाला गाडी शिकवली असती ना म्हणजे मग आम्ही स्टेप बाय स्टेप करून दोघींनी चालवली असती, तुम्हाला दोघांना मागं बसवलं असतं. तर आता फायनली आमचे पण जेवण झालेले आहेत आणि आता आम्हाला लागती झोप. आणि यांचे आता सगळे रिलेटिव्ह आहेत ते येत आहेत जात आहेत. काय म्हणत होते ते जेवण वगैरे सगळे गावातले आहेत ना ते सगळे जेवण वगैरे करून जातो. आपल्याला घरी जात आहे, काही काहींचे घर जवळ आहेत त्याच्यामध्ये ते जेवण करून जात आहेत. आणि आम्ही आता बसलो होतो, आम्हाला हा रूम दिलेला आहे. आम्ही जानूस घर करून ठेव जानूसचं घर करून ठेवलं. तुम्हाला जर कोणाला माहिती नसेल जानूस घर म्हणजे काय तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मी तुम्हाला सांगेल नाही आता सांगू देते, जाऊ ते काय सस्पेन्स ठेवायचं. जानूस घर म्हणजे नवरदेव जेव्हा नवरदेव जातो ना नवरी मुलीच्या घरी नवरी मुलीला घेऊन येण्यासाठी म्हणजे लग्न करण्यासाठी, तर नवरदेवची जी वऱ्हाडी नवरदेवची जी वऱ्हाडी म्हणजे नवरदेवकडचे सगळे लोक असतात हळदीच्या दिवशी आधी जातात ना ते, कारण की हळद वगैरे स्टे करण्यासाठी. तर त्यांना जे घर दिलं जातं त्यांना राहण्यासाठी तर त्याला जानूस घर असं म्हणायचे. आमच्यामध्ये असं म्हणतात जानूस घर. तर काही लोक आता म्हणतात नाही का रूम द्या वगैरे असं नाही, पण आमच्यामध्ये जानूस घर असं म्हणायचे. तर कोणाकोणाला माहिती कोणाकोणामध्ये काय काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता आम्ही दोघी बसतो इथं, मागं कपडे तिथं त्यांचं असं बघत हा ब्लॉग. तर झालं शक्य तर रात्री जाऊ, नाहीतर मग सकाळी जाऊ आणि सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवूनच जाऊ. पाणी तिकडेच असेल तिकडे जा, मला पण घेऊन शिव गार पाणी असेल तर झालं शक्य तर जाऊ, नाहीतर मग उद्या सकाळी निघू आणि सकाळी मस्त वॉकिंग करू थोडीशी आणि गावाचा जो सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आता आम्ही थोडंसं एक डुलकी मारून घेतो, झोपून घेतो जरासं. तर चला बघत राहा. आता इथं सगळेजण गेलेले आहेत पाहुणे रावळे आणि फायनली आता हे सगळ्या लेडीज घरातल्या ज्या आहेत त्या जेवायला बसतील. तर सगळ्यांचा छान असा कार्यक्रम झालेला आहे. सो आम्ही इथं बसलेलो आहोत. अपेक्षा सुद्धा आहे आमच्यासोबत. गप्पा आम्हाला कंपनी देते, पण काय असू दे छान आम्हाला म्हणजे एकटं नाही वाटू देते. बसलो होतो आम्ही, आमची एक झोप पण झाली आणि फायनली इथं सगळेजण जेवण करून आपापल्या घरी गेलेत आणि आम्ही आज रात्री इथं स्टे करणार आहोत. तर आमची मस्त एक झोप झाली आणि आज रात्री आम्ही स्टे करणार आहोत. तर मुली गेल्या आहेत जत्रा बघायला, तर आम्ही नाही गेलो. इथं असं आहे की आज माणसांसाठी असते म्हणजे नाही का सगळे जेंट्स वगैरे. तर काय असतं गड्या काय म्हटलं तू? हां आज काय जेंट्स हां तमाशातील लावणी वगैरे असं असतं. आणि आज जसं की आज इथल्या गावाकडच्या लेडीज ज्या आहेत त्या असं नाही का म्हणजे आता आज कंदोरीचा कार्यक्रम जसं म्हणतो ना आपण, तर सगळ्यांना जेवण वगैरे करून आज त्या सगळ्या लेडीज थकून वाकून मग उद्या त्यांच्यासाठी खास स्पेशली ऑर्केस्ट्रा असतो. आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये अशी पद्धत असते की जर असं म्हणजे कोणी जर जेंट्स जर असं सिटी वाजवली तर त्याला लगेच नाही का धरून झोडून काढतात असं मला इथं आल्यानंतर समजलं आहे. म्हणजे फक्त लेडीजचा उद्या खास डे असतो, आज आहे जेंट्सचा. त्याच्यामुळे सगळे बरेचसे जेंट्स गेलेले आहेत. तर आमचे दोघं भाऊ पण आमचे जय वीरू पण गेलेले आहेत दोघंजणं मुलीला घेऊन. तर त्यांना ते जम्पिंग जपाकवर खेळायचं होतं त्यामुळे. तर आम्ही इथं बसलेलो आहोत. तर आता आम्ही थोडंसं चेंज वगैरे करून घेतो आणि फायनली आम्ही थोडंसं झोपतो. फौजीचे वडील पण कसलेत बाबा एकदम म्हणजे कडक एकदम असं वाटतं ना बघून. हो वाटतं ना. अगं पर्सनॅलिटी बघ ना, हाईट वगैरे बघ त्यांची कसली आहे, फिट पण आहेत. आणि मेन म्हणजे बघ ना ह्या वयामध्ये मोठे नात्र झालेले सगळे. हां आता हे काय भाऊ आता सगळ्यांना अलविदा करून आलेले आहेत, सगळे गेलेले आहेत. हां नाही ते त्यांची हाईट तुमच्या वडिलांची हाईट खरंच एकच म्हणजे ते असं वाटतं जसं ते आर्मीमध्ये होते असं म्हणजे वाटतं खरं. अजून पण किती कडक आहेत बघा ना, म्हणजे आई पण छान आहेत एकदम, अजून पण कडक आहेत छान आहेत मस्त. गावाचं वातावरण खरे. बसले मंदिराजवळ शिवण्या करते फुस भाऊ. आणि भाऊ कुठे गेले?
तुम्ही नाही गेले? चाललो होतो पण लाईट गेली म्हणलं कुठे थांबत होतो पुढे. हा बरं, घाबरले. आवडलं कुत्रा आहे नंतर. हा कुठे? तिथं तुझ्या माग हा का? बघ मॅन्झर मॅन्झर सकाळ ना लवकर मोठं शिकवायचं. शनिवारी माझा शनिदेवाला भोग द्यायचा. त्याला हे केलं की त्याला खिचडी काही नाही मी खात. सावधान मला त्रास होतो. काहीच खात नाही. पापड आहे की पापड हे सर्व The next morning. फ्रेंड्स गुड मॉर्निंग. तर पहाटे उठलो असं आणि 7:30 वाजले आहेत आता आणि 6:30लाच जाग आली होती आणि उठल्याबरोबरच काही साहेब आहेत ना तर त्यांनी आम्हाला ग्रीन टी नाही सॉरी लेमन टी त्यांच्या हातानेच बनवून आणून दिला होता. तर थोडंसं मला मी कधी पित नाही पण त्यांनी आणला होता. म्हटलं चला थोडासा घ्यावा तर मी थोडासा घेतला आणि आम्ही ब्रश वगैरे. गुड मॉर्निंग. झोप आहे मी आज बसले झोप. तर छान झोप लागली. रात्री आम्ही 2 वाजता झोपलो. खूप उशीर झाला म्हणजे गप्पा वगैरे. तरी मी तर म्हणते जर गप्पा मारत बसलो असतो ना तर अजूनही उठलो नसतं पण भाऊ म्हटले झोपा जरा सकाळी लवकर उठा. तर आता फायनली उठलेलो आहोत. तर बाहेरचा नजारा आहे तर मी तुम्हाला दाखवते. तर चला काय म्हणताय ते? पारोशे बसले सगळे. झाडं किती छान वाटतं. सूर्यनारायणचं दर्शन. ते दारापुढं मंदिर छान वाटतं ना म्हणजे भारी वाटतं असं. त्यांचे कुळदेवच आहे ते. कुळदेव. झोप लागली चांगली. ताणून झोपले मी. बघ मला वाटलं तुम्ही भाऊ बरोबर केले का काय? मला माहिती होतं संपायला आणलं ते. गेलं संपलं तर झालं होतं. हा का? 2 झाले. कसं आपल्या दिघीत राहतं तसंच आहे. हा का? आपल्या दिघीत असं व्हिडिओ काढला टाकतो ना व्हिडिओला. ठीक आहे. व्हिडिओ काढले आज बायकांसाठी असतं म्हणतात. नाही आज कारण की आज ह्या बायका म्हणतात की इथलं करून थकून जातात ना तर मग त्यांच्यासाठी आज दिवस स्पेशल असतो. पण आज एक जेंट्सनी जरी शिट्टी वाजवली तर त्या जेंट्सला धरून मारतात म्हणे. त्यांनी शिट्टी बिट्टी काही अश्लीलपणा गेला ना त्याला धरून लय मारतात म्हणे. आज फक्त बायकांचा दिवस. नाही ना. हां नाही तरी पण डिसिप्लिन आहेत असं म्हणते. आपल्या इथं पण डिसिप्लिनच आहेत. आपल्या इथं कुठं काय एवढं पण नाही काही वाटत. लेडीज जेंट्स सगळे बसून बघतात ना आपल्या इथं पण जत्रेमध्ये. नाही मग ते आज कसं इथं प्रथा आहे ना की आदल्या दिवशी सगळेजण हे करतात ना सगळ्यांच्या घरी ते मटणाचा काय मग सगळं आवरत कुठं लेडीजला वेळ भेटतो. ते मस्त असा व्ह्यू आहे. तुम्ही आले वॉकिंग करून आले नाही का? चला मग आवरा. काय किचन भारी घर मस्त घरी. हे मग कसं दूध काढतात आणि हे दूध मग आपल्याला येतं तिकडं डायरेक्ट पाकिटातून येतं. बाजूला तो इथं मस्त खेळतायत बकऱ्यांबरोबर. एप्रिल के बाद कोणता महिना आता आहे. तिकडं गाईचं दूध काढतायत. एका साईडला काळे साहेब जे आहे सगळं आवड चालली आहे सगळी. तर आता आम्ही पण फ्रेश होतो. ते तिकडे जाणार आहेत का काय? रात्री म्हणत नव्हते का ते पाण्यामध्ये ते बघायला जाणार आहेत वाटतं. तर शिव इकडे कुठे गेली शिव? चुलीवर पाणी गरम होतंय. शिव झाली फ्रेश. शिव इकडे बघ.
गोला शिवा इकडे भाऊ गाडी काढताय. आणि हा इथं बघा शेवगा इतका छोटा आहे ना, त्या शेवग्याला बघा. आणि एकच शेंगे, अहो एकच लागलेली वाटतं. वाव, शिवने बघ किती क्यूट बनवलं. सगळे फ्लावर्स तोडून आणलेत. सुंदर आहेत ना फुलं, प्रत्येक रंगाची फुलं आहेत तिथं. ते पेरूचं झाड आहे ना ते. हे काय करताय तुम्ही? शिवसाठी बनवताय काय? गुलदस्ता. बापाची लाडाची लेक आहे. पोरगी काही करू दे लगेच बाप इंटरेस्ट घेतो. गुलदस्ता तयार करते ती ग्लासमध्ये एक एक फुलं तोडून आणते. छान नाही बेटे, एवढे क्यूट क्यूट छोटेसे नको काढू, ते अजून मोठे होतील. बस आता फुलं झाडांवरच चांगले वाटतात ग, तोडून ते परत हे होऊन जातात. शिवने इतके फुलं तोडलेले आहेत. तर आता एक एक फुल तिच्या डोक्याला आपण लावूया. थांब शिव, एक मिनिट. अशी बघ सही दिसतंय. थांब थांब, ओ इकडे बघा ना. वाव, किती भारी वाटते. किती सही दिसतंय ते. इकडे बघा ताई. सो आता मी फ्रेश झाले आहेत आणि आता हे 3 जण चालले, म्हणजे काळे साहेब आणि 2 भाऊ चाललेले आहेत पाटावर. म्हणजे गावाकडं कसं पाट असतं आणि पाटावर आंघोळीलाच गेले ते 3 जण. आम्ही आता इथे नाश्ता करतोय. तोंड सोडू नको, आतापासून आपल्याला 3 घंटे घरी जायचंय. सो आता आम्ही इथं नाश्ता करायला बसतोय. तर मिसळ पाव वगैरे आणलेला आहे, तर छानपैकी असा नाश्ता करू आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत. तर चला, शिवचा फेवरेट आयटम ग्रेप्स. ते तर गेले ना आंघोळीला, गेले ना. सो आमचा नाश्ता झालेला आहे. आता हे बसलेत नाश्त्याला. भाऊ आणि काळे साहेबांचा उपवास आहे. तर मस्त असे उपवासाला फ्रूट खात आहेत, पापड खात आहेत. शनिवारचा उपवास आहे आज त्यांचा. आणि हे खात आहेत मिसळ पाव. आम्ही पण खाल्ला, मस्त झणझणीत गावकडची मिसळ होती. त्यांनी आणली ती, बाहेरनंच आणली ती, घरी नाही गेली. तर त्यांची गावाची स्पेशल मिसळ पाव होता, पण एकदम झणझणीत होता. काजळ पसरलं वाटतं ना ताईंची. मी काजळ यावेळेस लावलं, पसरलं ते काजळ. तर आता नाश्ता वगैरे करू. आणि नाश्ता म्हणजे आमचा झाला, यांचा झाला की त्यानंतर आम्हाला निघायचं आहे. तर जाता जाता ते आम्हाला ते पाठ दाखवणार आहेत. तर चला मग कंटिन्यू करत राहा. ते तर आता आमची जायची तयारी चालली. ते गावकडच्या शेंगा दिल्या आहेत आणि आम्ही थोडासा कडलिंबाचा पाला, कडीपत्ता थोडासा घेतलाय आणि शेंगा बघा गावातल्या डार्म स्टिक यांनी ते आत्याच्यातून आणल्या होत्या. आम्ही जातोय, दर्शन घेतोय. पाणी भरून घे. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. आम्ही शेती म्हणून देऊन टाकले त्यांना. शेती म्हणून देऊन टाकली त्यांना. नाही भाजीपाला तर होऊन जाईल ना. पालक, मेथी, छोटा मोठा. आता ते थांबवायचं ना तुम्ही अगोदर. कॅरी बॅग पण आणि बेटा अशी कधी टोप्या घालायची अशी चांगली टोपी पण.
आता हे बेस तर कुठंच राहिलं नाही. हो नाही, आता राहिलंच तेच नाही. तर. हा बेस कुठंच नाहीये. नाही, हाऊस म्हणून लोक अरे, आता तो लग्नामध्ये हे कॉस्ट्युम करायला लागले आता उलटे. पण थोडं चेंजच झालं. हा थोडं थोडं चेंज झालं. काय तू प्या ना असा ड्रेस आई, इथं हे आलं बक्कल आलं धोती पायजामा काय त्याला म्हणतात धोती कुर्ता. धोती कुर्ता धोती लग्नांमध्ये नाही का. पण तुम्हाला माहित नसेल तर आपल्या महाराष्ट्रात असं हे परिधान आहे ना सर्वात चांगलं आहे. हो हो. चांगलं आहे. कारण का माहित आहे का फिजिकली माणूस हे राहतो. पांढरं जीन्स आपल्यासाठी नाही चांगली नाहीये. ते आपल्या देशाचं आपण ते कॉपी करतो. नाही ते jeans. लागेल तू पण ते आता म्हणतो ना बरेच ते परिधान आपलं नाही कारण ते हा. तनु सरक शाल जोडी दोन खेळणे होते. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर. लय मस्त होतं जेवण वगैरे पण. केरव्यात क्लायमेट पण सुंदर. दे बेटा. केलं. आता आम्ही पण आहे का? ठीक आहे ये बघा हे सागर शिव तू काय चपाती खरवली मूर्खा. नाही भेटत आहे. मला नाही माहिती कॅरीबॅग मध्ये नाही जेजुरी झाली. आम्ही आता मागेच नाही का मम्मीचं ते लाकडी तोडण्यासाठी आलेलो होतो. तू कॅरी बघ ना मग आता तनू नाही ना आमची कॅपॅसिटी नाही ना. कॅरी बघ पण छान आहे उलट ते बी पण ही तनू नाही होणार. हो ना. तनू बघा ना आत्ताच आता झालंय मोडत तिला कुठे एक दिवस ट्रॅव्हलिंग केल्या का लगेच हो तसं होऊन जातं ते. आणि ते झोपलं नाही ना रात्री. कसं काय तुम्ही हगला संपलाय. सगळ्यांनी यावर का? रुपाली हगला संपलाय का? मी बघणार हा बघा बघा सगळ्यांनी बघा तुम्ही सगळे दिसतील याच्यामध्ये. सगळे दिसणार तुम्ही सगळेजण. मी ताई तुम्हाला राह म्हटलं होतं एक रील केला असताना मस्त आहे. आता जाऊ दे आता नेक्स्ट टाइम एखाद्या वेळेस तुम्ही या आता पुण्याला. आले का मग त्या दिवशी पक्का प्रिपेअर राहा. चला येऊ का गाडीचं steering असं विषयाचं तर चला काही नाही. अपेक्षा पिंकी बाय पाणी पिऊन चलो ए अपू आंटीला पाणी दे. सो चला आता बाय बाय. तर चला आता छान झाला असा इथला प्रवास. आता आपण निघतोय घरी जायला. चला क्वार्टरला. हा क्वार्टरला जाऊ आपण खरंच. नंतर मग गॅरंटी नाही क्वार्टरची. मग कधी कधी असं वाटतं पाहिजे नाही का. एप्रिल महिना काढा भाऊ ना. शिवण्याचे एकदम झाले का आम्ही येतो तिकडं. तर असं मस्त छान असं एन्जॉय झाला. आणि खूप आपुलकीची लोक आहेत खूप. म्हणजे असं वाटलं नाही म्हणजे परक्यासारखं वाटलं नाही. असं वाटलं की त्यांचेच रिलेटिव्ह आहे आणि त्यांच्याच असं नाही का आपण आलेलं आहे. त्यांनी इतकं म्हणजे आपुलकी केली ना म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे बोलू नाही शकत मी शब्दामध्ये. खरंच खूप मस्त वाटलं येऊन. आणि चला आता फायनली आता निघतोय घरी. तुम्ही बघू शकता बापरे इतकं प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. आणि मी आता गोळी घेतलेली आहे आणि बघूयात मला त्रास होतो की नाही होतो आता बघू. आणि त्यात मिसळपाव खाल्लेला आहे दाबून. तर बघूयात कसं होतं. तर चला मग आता निघूयात आपण. तर चला त्या खिडकीमध्ये बस. बाय. चला बस. आले तुम्ही आंघोळीला कोणत्या साईडला पाठीमागे. हे इथं आले होते दोघं भाऊ. आम्ही तिथे आंघोळ केली. त्या साईडला गेली का तिकडे. अरे ओल्लं दिसत पण नाही. हा बघून घेऊ ना आपण. म्हणजे हे काही पाणी असं म्हणजे आपण पाणीमध्ये आंघोळ करणार आहे. नाही झाली नाही करून आले गं. पप्पा आणि काका करून आले. आंघोळीला. मग आता त्यांना आणि मी करू. ए आपल्याला घरी जायचंय आता. तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं पण नाही म्हटलं होतं. मी चालले शूटच्या नादात खाली घाण बघायची नाही. तर हा कुठे इकडे गेली का तुम्ही. हो
मग पाणी किती हिरवगार आहे हो. हा कॅनलचं पाणी आहे ना हिरवं करायचं असं पाणी असतं कोणचे पण ते धरणाचं पाणी ते खाली याच्यामुळे वाटतंय तुला हा का. तर अशा प्रकारे कॅनल काय कॅनल कॅनल म्हणतात. म्हणतात आणि मराठीमध्ये काय मराठी बांधारा. हा बांधारा काय म्हणतात बांधारा नाही नाही पाट बांधारा पाट नाही. पाट पाट म्हणतात सीमाताई पाट म्हणत होत्या. पाट हम्म. पाटाचं पाणी. कुल्फी आली कुल्फी. कोणाला हा कोण तुला मी काही कोल म्हणले. हा मी तर कुल्फीच म्हटले होते ना. तर मग कुल्फी का बघू हा कोण कसं आहे खाऊन बघते अमोलचं. हा ए मम्मी तो दोन हे घे भाऊ. मी खाणार खाऊ तरी आता आम्हाला बस. मला का नाही आणलं? तू चॉकलेट आईस्क्रीम खाल्ली ना तू तुला आईस्क्रीम नाही खायची का हे कुल्फी खायची का. कॅरवे बिकू नको पप्पा पप्पा आहे. पप्पाला माहिती तुझी सवय त्याच्या हा पप्पा पप्पा आहे. लाडाची पोरगी आहे ना. असं नको फेकू. तर आम्ही खातो शॉर्ट्स ते मोबाईल वाला शॉर्ट्स नाही हा वाला शॉर्ट्स मोबाईलवाला शॉर्ट्स नाही. शिव काय खाते आईस्क्रीम आईस्क्रीम नाही लाडा नको बोलू एवढी पार आईस्क्रीम. आईस्क्रीम चल बाई माझी आईस्क्रीम वितळून जायची. तर चला आता आम्ही खाऊन घेतो. The next morning. गुड मॉर्निंग. थोडासा रात्री यायला उशीर झाला कारण की आम्हाला तिकडनं बारामतीवरनं निघतच थोडासा उशीर झाला आणि प्लस इकडं आल्यानंतर पुण्यात आल्यानंतर ट्रॅफिक तर प्रमाणाच्या बाहेर होती पुण्यात आल्यानंतर आणि मला सुद्धा फार त्रास होत होता. त्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं. ज्यावेळेस प्रवासात मला त्रास होत होता मी तोंड बंद करून किंवा अशी शांत पडून राहते. वॉमिटिंग पण होत होती मला आणि रात्री येताना आम्हाला ट्रॅफिक वगैरे लागल्यामुळे त्यामुळे आम्ही उशिरा आलो आणि त्यानंतर इथं स्टे केला रात्री आणि आता पहाटे सकाळी लवकर उठले पटकन कारण की घरी जायचं आहे. आज गुढीपाडवा आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. जेन्युइनली मला तर फारच खूप आवडलं. गावाचं वातावरण होतं ना ते खूप छान होतं. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो बहादराबाद आणि घोगरगाव तर ते दिवाळीच्या वेळेस गेलो होतो तर त्यावेळी ते ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील. तर तसंच एकदम छान वातावरण होतं आणि इतकी म्हणजे अशी आपुलकी कोणीच करणार नाही. इतकी छान वाटलं त्यांनी इतकी आपुलकी केली इतकं छान वाटलं. त्यातही ताईपणसुद्धा खूप छान होत्या. तर खरंच मला तर फार आवडलं आणि मस्त असा व्लॉग झालेला आहे. नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि चला तर भेटूया परत गुढीपाडव्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.